श्री स्वामी समर्थ. 31 डिसेंबर म्हणजे वर्षाचा अखेरचा दिवस. तर 31 डिसेंबरच्या दिवशी तुम्हाला वर्षातल्या शेवटच्या दिवशी आपल्याला घरातल्या प्रत्येकावरून ओवाळून ही एक वस्तू टाकायची आहे. घरातील सगळी इडापिडा निघून जाईल. नवीन वर्ष हे आपल्याला अत्यंत भरभराटीचं आणि अत्यंत सुखाचं जाईल आणि हीच प्रत्येकाची अपेक्षा असते. सगळ्यांना पण आपण हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या शुभेच्छा असं म्हणतो. तर एकमेकांना आपण विश करतो की तुमचं पण नवीन वर्ष आनंदाचं जाऊ द्या आणि आपली अपेक्षा असते की आपलं पण गेलं पाहिजे. आपल्याला माहिती की हिंदू मराठी कॅलेंडरनुसार आपण गुढीपाडव्यानुसार आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होत असतं, पण तरी पण या महिन्यांना सुद्धा आपण तितकंच महत्व देतो. कारण या कॅलेंडरवर सुद्धा इंग्रजी कॅलेंडरवरून सुद्धा आपले बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आणि नाही कितीही म्हटलं तरी सुद्धा 1 जानेवारी पासून आपलं नवीन वर्ष सुरू होणार आहे. तर त्यामुळे बघा, या वर्षाच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला हा अत्यंत महाउपाय करायचा आहे, जेणेकरून घराला लागलेली वाईट नजर, नजर दोष, इडापिडा या सगळ्या निघून जातील. आणि जेव्हा वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा फेकली जाते तेव्हा सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह येतो आणि मग त्या घरामध्ये राहतो. तर त्यामुळे तुम्हाला वर्षाच्या शेवटच्या दिवशी 31 डिसेंबरला हा उपाय करायचा आहे. महिलांना मासिक धर्म असेल तर पुरुषांनी केला तरीही चालेल, घरातल्या मुलामुलींनी केला तरी पण चालेल. कसा करायचा ते मी पुढे सांगते. बघा, हे वर्ष आहे ना, कुणाला अगदी सुखाचं गेलेलं असेल, खूप छान गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या असतील, कोणाला थोडंफार दुःख आलं असेल, काहीतरी अडचणी आल्या असतील. कारण काय, प्रत्येकाच्या कर्मानुसार आपल्या बाबतीत काही घडत असतं, काही गोष्टी घडत असतात, काही आपल्या चुकांचे फळ आपल्याला भोगावे लागतात, काही चांगल्या गोष्टी आपल्या सोबत घडतात, तर काही वाईट गोष्टी. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख नंतर दुःख, दुःखानंतर सुख हे येतच. अगदी 100% सुखी माणूस असा शोधून सापडणार नाही. किती का गडगंज श्रीमंत असला तरी पण त्याच्या आयुष्यात काहीतरी दुःख हे येतच. तर बघा, आता या वर्षी जे काही वाईट झालं असेल तर ते आपण धरून बसू शकत नाही. तर त्यामुळे पुढचं आपल्याला सगळं काही नीट व्हावं, त्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. ज्या मागच्या वर्षी आपण चुका केल्या त्या अजिबात आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. प्रत्येकाला वाटतं नवीन वर्ष छान जायला पाहिजे, घरामध्ये छान वातावरण राहायला पाहिजे. यासाठी घरातील नकारात्मकता काढणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला काही उपाय करायचे असतात. आपण बघा, रोज कळत न कळत पण कधीतरी आपल्याकडून कोणाचं तरी मन दुखावलं जातं, कधीतरी कोणाला तरी काहीतरी बोललं जातं. कारण प्रत्येक माणूस आहे तो वेगवेगळा असतो, प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो आणि मग कधीतरी बघा आपलं काहीतरी स्वभाव पटत नाही, मग कुठेतरी भांडण वगैरे होतं. त्यामुळे आपल्या हातून ज्या काही वाईट वगैरे गोष्टी घडल्या असतील तर बघा, त्याचं प्रायचित्त तुम्ही आत्ताच करा. काहीतरी सॉरी म्हटलं नाही कधी काही जात नाही. आणि तुम्हाला माहिती की या वर्षी असं माझ्याकडून काहीतरी झालेलं आहे, ही व्यक्ती दुखावली गेलेली आहे, तर अजिबात एक सॉरी म्हटलं ना तर तुम्ही छोटे होत नाही, तुमच्या आयुष्यात काही कमी होत नाही किंवा माफी मागितल्याने कधीही कोणी लहान होत नाही. तर त्यामुळे तुम्ही सॉरी म्हणून टाकत जा. कारण बघा, चूक करणाऱ्यापेक्षा चुकीची माफी मागणारा महत्वाचा असतो आणि तो जी माफी मागतो म्हणजे त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप होतोय, हे जास्त महत्वाचं आहे. आणि आपण बघा, सगळे माणसं काही 100% परफेक्ट कोणीही नसतं. आपल्याकडून चुका होतात, पण त्या चुका मान्य करणं हेही तितकंच मोठेपणा असतो. म्हणून काही झालं असेल तर नक्की तुम्ही सॉरी म्हणा. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा, मी तुम्हाला तुमच्या घराला, आपल्याला वाटतं कधी कोणाची वाईट नजर लागू नये, काही वाईट गोष्टी घरावर झालेल्या असतील तर त्या निघून जाण्यासाठी तुम्हाला एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. घरातल्या प्रत्येकाची नजर काढायची आहे, म्हणजे नकारात्मक गोष्टी घरातून बाहेर फेकल्या जातील. थोडक्यात आपल्याला आपल्या घरातल्यांचे आणि आपल्या घराची नजर काढायची आहे. हा उपाय तुम्ही अमावस्येला पण करू शकता. घर भाड्याचं असू द्या, तुमचं स्वतःचं असू द्या, एक रूमचं असू द्या, हा उपाय तुम्हाला करायचा आहे. 31 डिसेंबरला सकाळपासून संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत जमेल तेव्हा उपाय करा, पण नक्की करा. नजर उतरवण्यासाठी तुम्हाला फक्त एक नारळ लागणार आहे. तुम्हाला नारळ घ्यायचा आहे. समजा तुमच्या घरामध्ये 4 लोक आहेत तर 4 नारळ, आणि त्यानंतर एक तुम्हाला घरासाठी घ्यायचा आहे. एकच नारळ सगळ्यांसाठी वापरू नका आणि नारळ फार काही महाग नाही. बघा, 4 लोकांना 25-30 रुपयांना एक नारळ असेल तर 150-1 रुपये लागून जातील आणि एवढे आपण करू शकतो. प्रत्येकाला सेपरेट नारळ घ्यायचा आहे, घरासाठी एक सेपरेट नारळ घ्यायचा आहे. त्यानंतर त्या व्यक्तीला व्यवस्थित फक्त दक्षिणेकडे तोंड येणार नाही असं उभं नाही करायचं, किंवा तुम्ही देवघरासमोर उभं करा. हातामध्ये नारळ घ्यायचा आहे, शेंडी समोर ठेवायची आहे नारळाची आणि
क्लॉकवाईज पायापासून डोक्यापर्यंत 7 वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा आपल्याला उतारा करायचा आहे. हा उतारा स्त्री पुरुष कोणीही करू शकतो. स्त्रीला मासिक धर्म असेल तर करता येणार नाही. तुमच्या घराला सुतूक लागलेला आहे तर करता येणार नाही. सुतकामध्ये आपण देवाचे कुठलेही उपाय सेवा करत नाही. तर त्यानंतर ते नारळ जे आहे बाहेर एका पिशवीत जाऊन ठेवायचं आहे. त्यानंतर घरात येऊन हातपाय धुवायचे आहे. मग दुसऱ्यांची नजर काढायची आहे. बाहेर जाऊन तो नारळ ठेवायचा आहे, हातपाय धुवायचे आहे आणि मग तिसऱ्याची नजर काढायची आहे. त्यानंतर हे झाल्यावर तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उभं राहायचं आहे. घराकडे बघायचं आहे. मुख्य दरवाजाला पण 7 वेळेस वरून खाली पर्यंत श्री स्वामी समर्थ म्हणत क्लॉकवाईज आपल्याला नारळ फिरवायचा आहे आणि आपल्याला 7 वेळेस घराचा सुद्धा उतारा करायचा आहे. आणि त्यानंतर हे सगळे नारळ तुम्हाला एकत्र करून अशा ठिकाणी की जिथे कोणाला त्रास होणार नाही त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला टाकायचे आहे. हे नारळ खायचे नाहीत. कधी पण उतारा केलेल्या गोष्टी कधीही खायच्या नसतात. लक्षात ठेवा, हे नारळ तुम्ही अशा ठिकाणी ठेवा की जिथे कोणी जात नाही, कोणाला त्रास होईल असं आपल्याला करायचं नाही. हा उपाय आपण आपल्या चांगल्यासाठी करतोय, कोणाच्या वाईटासाठी करत नाहीयेत. कोणाचे वाईट विचार मनात ठेवून केलं तर खूप चुकीचं असतं. मग ते जे आहे त्या गोष्टी आपल्यावर उलटतात. म्हणून लक्षात ठेवा, आपण आपल्या भल्यासाठी करतोय, कुणाला त्रास होईल असं काही करायचं नाहीये. ते नारळ आहे ते अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे कोणी जाऊ शकत नाही, किंवा तुमच्या इथे पाण्यामध्ये वगैरे पण तुम्ही टाकू शकत असाल. पण मी परत ते सांगेन, आजकाल अलाउड नसतं, प्रदूषण वगैरे होतं. त्यामुळे तर तुम्ही बघा तुमच्या इथे कशी सोय आहे. त्यानंतर तुम्ही घरी यायचं आहे. नारळ टाकल्यानंतर उलट फिरून बघायचं नाहीये. घरी यायचं आहे, स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत, देवाला नमस्कार करायचा आहे, कुलदेवीला स्वामींना मुजरा करायचा आहे आणि सांगायचं आहे की हे देवा, माझ्या घराला, माझ्या घरातील लोकांना कोणाची नजर लागली असेल तर ते जाऊ द्या. काही वाईट कृत्य आमच्याकडून झाले असेल तर क्षमा प्रार्थना सुद्धा मागितली गेली पाहिजे. आपल्याकडून चुका होत असतातच, 100% आपण परफेक्ट कधीच नसतो. तर त्यामुळे चूक झाली असेल तर त्याची माफी पण मागायची आहे. आणि असा उतारा केल्यामुळे घरातील नकारात्मकता जी असते तर ती बाहेर फेकली जाते. आणि अशाच प्रकारे बघा, तुम्ही जर अमावस्या पौर्णिमेला सुद्धा करू शकतात. आणि माणसांनी, मुलींनी, घरातल्या मुलांनी कोणीही केलं तरी पण करू शकतात. घरातल्या माणसांनी, मुलांनी केलं तरी पण चालेल, असं काही नाही. घरातल्या स्त्रीनेच केलं पाहिजे, बरोबर. घरातील नकारात्मक जाणे हे खूप महत्वाचे आहे. जर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये असेल ना, तर तुम्ही खूप देवदेव करा, खूप कष्ट करा, तुमच्या कष्टाला फळ मिळत नाही. कष्ट करून सुद्धा काही नीट होत नाही. मग कुठेतरी आपण खचून जातो, देवाची सेवा करणं सोडून देतो, काहीतरी वाईट मार्गांना लागतो, अशा गोष्टी होतात. म्हणून कुठलेही चांगलं कर्म करण्याआधी तुम्हाला आधी आपलं बघा, नवीन वर्ष छान जावं असं सगळ्यांना वाटतं ना, मग त्यासाठी आधी तुम्ही हा उपाय करा, जेणेकरून नकारात्मकता जी आहे ती निघून जाईल. यासोबत तुम्ही अजून बरेचसे उपाय करू शकतात. बघा, अमावस्येला आपण घरामध्ये धूप जाळतो, कापूर जाळतो. तुम्हाला जमतील त्या गोष्टी माहित असतील की ज्यामुळे नकारात्मकता घरातली गेली पाहिजे, म्हणजे येणारं आयुष्य जे आहे ते अगदी आपण सुखमय, आनंदाचे जाईल. नवीन वर्ष अगदी भरभराटीचे जाईल. तर बघा, अत्यंत सोपा उपाय आहे, पण खूप प्रभावी उपाय आहे. नक्की तुम्ही करा, जेणेकरून येणारे वर्ष जे आहे ते आपल्याला सगळ्यांना स्वामींच्या आशीर्वादाने अगदी आनंदाचे जाईल. तर ही एक अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.